नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. जवस किंवा फ्लॅक्स सध्या न्यू वंडर फूड या नावाने संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय होत आहेत. आयुर्वेदात जवस चवीला मधुर, थोडेसे कडू, उष्ण स्वभावाचे आणि वातशामक असतात असं सांगितलेलं आहे. आणि मॉडर्न रिसर्चप्रमाणे सुद्धा जवस ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे हृदयासाठी बेनिफिशियल असतात असं दिसून आलेलं आहे. यातील हाय प्रोटीन कंटेंटमुळे जवस नर्व्सना स्ट्रॉंग करण्यासाठी उपयोगी असतात असंही सिद्ध झालेलं आहे. आज जग जरी फ्लॅक्स सीड्सना वंडर फूड म्हणत असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की फ्लॅक्स सीड्स उष्ण असल्यामुळे पित्तदोष वाढवणारे असतात. तसंच अतिप्रमाणात सेवन केले तर दृष्टी आणि शुक्र धातूची शक्ती कमी करतात असंही आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामुळे औषध किंवा आहार म्हणून फ्लॅक्स सीड सेवन करत असताना त्यांच्या क्वांटिटीकडे लक्ष ठेवायला हवं. आणि म्हणूनच भारतीय शास्त्रात जवसाचा वापर सहसा फक्त चटणी बनवण्यापुरता होतो. तोंडी लावण्यासाठी वापरली जाणारी जवसाची चटणी ही लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाल्ल्यामुळे जवसाचे फायदे तर नक्की मिळतात आणि अतिप्रमाणात जवस खाण्यामुळे होणारं नुकसानही होत नाही. फ्लॅक्स सीड सेवन करताना लक्षात ठेवायचा अजून एक नियम म्हणजे ते भाजले तर त्यातील बेनिफिशियल न्यूट्रिएंट्स जळून जातात आणि ग्राइंड करून साठवले तर त्यातले न्यूट्रिएंट्स उडून जातात. त्यामुळे फ्लॅक्स सीडची चटणी इतकीच करावी की शक्यतो एका मीलमध्ये सगळ्यांनी खाल्ली की संपून जाईल. आज आपण पाहूया की जवसाची ओली चटणी कशी बनवायची ते. एक छोटी वाटी भरून जवस घ्यावेत. 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. 3 ते 4 आमसुलं उकळत्या गरम पाण्यात 15 मिनिटांसाठी भिजत घालावी व हाताने कोळून घ्यावे. छोट्या कढईत 1 चमचा जिरं आणि 2 ते 3 लाल मिरच्या मंद आचेवर भाजून घ्याव्यात. आता मिक्सरमध्ये धुतलेले जवस, आमसुलाचा कोळ, भाजलेलं जिरं, लाल मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळे पदार्थ एकत्र करून ग्राइंड करून घ्यावेत. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून चटणीची कन्सिस्टन्सी मिळाली की हे मिश्रण एका बाउलमध्ये काढावं. आता छोट्या पळीमध्ये थोडंसं तूप घ्यावं. गरम झालं की त्यात थोडं जिरं, कढीपत्ता आणि लाल मिरचीचे 2 ते 3 छोटे तुकडे टाकावेत आणि फ्लॅक्सीडच्या या चटणीवर वरून ही फोडणी घालावी. थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स केलं की झाली आपली जवसाची ओली चटणी तयार. अशाच आरोग्यपूर्ण रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.